नमस्कार मित्रांनो. प्राचीन काळी युनिव्हर्समधले जे स्पेस ऑब्झर्वेशन करण्यासाठी टेलिस्कोप नसायचे. मग आता जे गॅलिलिओ होता, गॅलिलिओच्या अगोदरच्या काळामध्ये स्पेस ऑब्झर्वेशन करण्यासाठी टेलिस्कोप नसायचा. तो यांनी ऑब्झर्वेशन कशानुसार केलं तर त्यांनी फक्त जमिनीवर बसून फक्त ऑब्झर्वेशन करायचे उघड्या डोळ्याने. ही पोझिशन आहे, हे पूर्ण क्लिअर नव्हतं. उगा असं गृहीतक मानले जायचे, हे असायला पृथ्वीभोवती सूर्य फिरतो, हे असे काहीतरी गृहीत मानले जायचे. पण ऍक्च्युअली तसं नाही. काळानुसार बदल होत गेले, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट व्हायला लागली. गॅलिलिओने एक स्वतःचा टेलिस्कोप हे केला. गॅलिलिओनं स्पेस ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. नंतर टप्प्याटप्प्यामध्ये आपला एक भाऊ आला, तो म्हणजे आपला केपलर भाऊ. केपलर्सनं एक प्लॅनेटरी पोझिशन, प्लॅनेटची पोझिशन काय असते ती आपल्याला दाखवून दिली. मग आता किती लॉ मार्फत? 3 लॉ मार्फत. फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट आहे, सेकंड लॉ ऑफ एरिया आणि तिसरा आहे लॉ ऑफ ब्रेड. आता फर्स्ट लॉ आपल्याला पाहायचा आहे, तुमच्या समोर आहे केपलर्स लॉ. हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटं बेसिक पाहिजे. पहा, आतापर्यंत आपल्याला एक सर्कल माहिती, ओके, नो डाऊट. त्याला काय असतो? एक सेंटर असतो, एकच सेंटर असतं. सर्कलला एकच सेंटर असतं. आता ह्याला काय म्हणतो आपण? सर्कल म्हणतो. आता थोडं हे सर्वांना, काही जणाला माहित असेल, काही जणाला माहित नसेल. एक आहे, आपण काय करू, एक शंकू घेऊ. म्हणजे कोण, आईस्क्रीमचा कोण असतो, सर्वांनी खाल्लं आपण आईस्क्रीम. त्याला हा कोण आहे, त्याला काय केलं आपण? इन्क्लाइन पोझिशन पासून काय केलं? कट केलं. इन्क्लाइन म्हणजे जसं की आपली सीट घसरगुंडी असते ना, जातो मस्त असं घसर देतो खाली, तशा टाईपचे इन्क्लाइनला काय केलं? इन्क्लाइन पोझिशनला काय केलं आपण? कट केलं. कट केल्यावर आपल्याला कसा आकार मिळतो याचा? तर तुमच्या डोळ्यासमोर आहे हे आपल्याला एकदम सर्क्युलर मिळणार नाही, आपल्याला असा मिळेल तो. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो इलिप्स. मग काय ह्याला? इलिप्स म्हणतो, लंब वर्तुळ म्हणतो. वर्तुळ आहे पण कसं आहे? लंब आहे. ह्याच्यामध्ये फरक काय मग? तर ह्याला एक स्पेशल असं एकच सेंटर नसते, ह्याला 2 असतात. तर काय पाहू आपण? इथं एक असतो F1 म्हणजे ह्याला फोकस, आणि ह्या ठिकाणी F2 हे फोकाय. किती? F1 आणि F2. याला म्हणायचं इलिप्स म्हणायचं. चला तर मग आपल्या केपलरच्या फर्स्ट लॉ कडे आपण वळू. केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो? तर यालाच इथं लिहून घ्या, ऑर मध्ये लॉ ऑफ काय म्हणलं जाते? लॉ ऑफ ऑर्बिट. सर्वांना आलं पाहिजे, कळालं पाहिजे, समजलं पाहिजे, अंडरस्टँड लेवल वाढवून घ्या. केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो? पहा आता, the orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. मग आता हा काय? इलिप्स आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सन भौतिक सर्व जे 8 प्लॅनेट आहेत ते काय फिरतात? कोणाभोवती फिरतात? सन भोवती फिरतात. जे ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड दी सन, हे सर्वांना माहिती आहे. पण एकदम सर्कल मध्ये फिरतात का? नाही. एक ऑर्बिट आहे त्यांचं, ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. मग आता ह्या ठिकाणी F1 F2 ह्या ठिकाणी आपल्याला पोझिशन घ्यायची संधी. काही जण म्हणतात सर मी पोझिशन F1 पशी घेऊ शकतो, F2 पशी आपण ह्या ठिकाणी घेऊ, चालेल ना? F1 ला पोझिशन घेतली तरी चालते सनची. मग आपल्याला माहिती आहे सन इज डिनोटेड बाय कशाने केला जातो? यस ने. कशाने? यस ने. आणि एका ठिकाणी आता एवढं आपल्याला जागा आहे, कोणत्या तरी ठिकाणी आपण काय करू? प्लॅनेट घेऊ. आपण ह्या ठिकाणी प्लॅनेट घेतला. कुठं पण घेऊ शकता प्लॅनेट एवढ्या भागामध्ये. मग ह्या ठिकाणी प्लॅनेट घेतला. याला नाव देऊ आपण, एक प्लॅनेट आहे आपला अर्थ. हे प्लॅनेट आहे, याला नाव देऊ अर्थ. कन्सिडर करून ह्या ठिकाणी. मग नेमका हा लॉ काय सांगतो? एक ऑर्बिट आहे. कोणाचं ऑर्बिट आहे? आता ऑर्बिट, आता दोघांमध्ये हे ऑर्बिट आहे. The orbit of a planet is an
इलिप्स, सर्कल दिसायला काय ह्या ठिकाणी. हे जो प्लॅनेट आहे याचं ऑर्बिट आहे आपल्याला दिसत आहे, ते कशामध्ये दिसत आहे, सर्कल मध्ये नाही, ह्या इलिप्स मध्ये दिसत आहे. विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय, आणि सनची पोझिशन एका ठिकाणी फिक्स आहे, सन या ठिकाणी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती काय प्लॅनेट फिरतात. हे आपला आहे पहिला लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट. जोरात एकदम लाऊड शिकताना एकदम असं माइंड मध्ये गेलं पाहिजे. कोणता लॉ, केपलरचा फर्स्ट लॉ, त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ ऑर्बिट. काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, कोणाचं ऑर्बिट आहे, पूर्ण प्लॅनेटचं असते. लॉ काय, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अँड कशानुसार कशात फिरतो, इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय, सनची पोझिशन एका जागी आणि त्याच्या भोवती काय करतो, प्लॅनेट फिरतो. सेकंड लॉला एक्स्ट्रा नाव आहे, त्यालाच म्हणलं जाते केपलर सेकंड लॉ, ऑल्सो नोन ऍज लॉ ऑफ, कोणता, लॉ ऑफ एरिया म्हटलं जाते. आता हा लॉ आपण समजून घेऊ. आपल्या समोर डायग्राम दिसत असेल, आता ह्या ठिकाणी हे थोडं आता कट करतो. पहा नेमकं काय आहे. तर पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल लॉ वाचू. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल टाइम. हे शब्द महत्वाचे आहेत ह्या ठिकाणी. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. लॉ ऑफ एरिया काय सांगतो आपण ते आता पाहू. आता सन एका पोझिशनला आहे, फिक्स पोझिशनला. हा एक प्लॅनेट आहे, त्याला जॉईनिंग करतो. काय, द लाईन जॉईनिंग, एक लाईन जॉईन व्हायली आपण. कोणामध्ये व्हायली, तुमच्या समोर पहा प्लॅनेट आहे आणि कशामध्ये म्हणतो, सन मध्ये. द लाईन जॉईनिंग सन आणि ह्या प्लॅनेट मध्ये केलं, जॉईन केला. इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ह्याचं काय आहे सर, याचा अर्थ काय, मिनिंग काय नेमकं, तर पाहू आपण. प्लॅनेट ह्या ठिकाणी, प्लॅनेटला ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी यायचे, ह्या ठिकाणी यायचे. याच्यासाठी काहीतरी टाइम लागला असेल, स्पेसिफिक टाइम लागतो ना कोणती गोष्ट घडण्यासाठी. ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी, आणि तो काय म्हणतो, जेवढा ह्या ठिकाणी टाइम लागला तेवढाच त्यानं काहीतरी एरिया कव्हर केला. आता मी ह्या ठिकाणी आलो, मला काहीतरी टाइम लागला तिथून येण्यासाठी, म्हणजे मी काहीतरी एरिया कव्हर केला. आणि हाच प्लॅनेट इथून ह्या ठिकाणी आला. ताण घ्यायचं नाही, लोड घ्यायचं नाही. थोडं कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन नाही बरं, एकदम इझी आहे. सर म्हणतात एवढं सांगितलं पुढचं काय लगेच आहे, एकदमच मिळणार नाही, टप्प्याटप्प्याने मिळणार. लगेच काय अंडरस्टँड घेतलं पुस्तक लगेच अंडरस्टँड झालं असेल तर एवढं महत्व राहिलं असतं का, नाही. पहा आता येऊ आपल्या पॉइंटवर येऊ, बाकी बरगळण्यापेक्षा. ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी आलो, ओके. आता हा ए पासून बी पर्यंत गेला. आता हाच प्लॅनेट सी पासून डी पर्यंत गेला. जेवढा कालावधी लागला, समजा इथून 30 दिवसामध्ये इथून इथपर्यंत अंतर कापलं, इथं पण 30 दिवसामध्ये सी पासून डी पर्यंत गेला. म्हणजे ह्या ठिकाणी एरिया कसा आहे आपल्याला माहित ना, हा एरिया पहा, जितका जवळ असेल प्लॅनेट आपल्याला माहित आहे, सनच्या जवळ असेल त्याची स्पीड कशी असेल, जास्त असेल. त्या ठिकाणी डिस्टन्स कसं आहे प्लॅनेटचं, दूर आहे, त्याची स्पीड काय झाली, कमी झाली. ह्या ठिकाणी पहा स्पीड वाढलेली दिसती, ह्या ठिकाणी स्पीड कमी झालेली दिसेल. आणि अजून ह्या ठिकाणी अजून क्लिअर होईल हे काय. आता ए बी सी डी आणि ई आणि एफ ठेव. प्लॅनेट ई पासून एफ पर्यंत जेवढा कालावधी एवढा लावला, इथे लागला होता तेवढाच इथे लागणार आणि इथे लागणार. म्हणजे ह्या ठिकाणी 40 दिवसामध्ये एवढं अंतर कापलं. 40 दिवसामध्ये त्याने
एवढा अंतर एरिया कव्हर केला आणि 40 दिवसामध्ये त्यांनी हा एरिया कम्प्लीट केला. म्हणजे काय तर जेवढा टाइम लागला तेवढंच त्यांनी काय केलं, एरिया सुद्धा कव्हर केला. ए बी एरिया इक्वल आहे सी डी ला. काही जणांना वाटत सर इथं खूप एरिया, अरे पण ह्या ठिकाणी कमी जरी असेल तर लांबी जास्त आहे ना, ह्या ठिकाणी थोडं कमीच वाटत असेल पण खूप लांब आहे ना, त्यांचा जर एरिया मेजर केला एवढाच भरतो. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी असं म्हणता येईल ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ई एफ. यांचा एरिया सेम आहे. म्हणजेच काय तर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. हा आपला केपलरचा सेकंड लॉ आहे. आपल्या केपलर थर्ड लॉ कडे गरमी खूप होत आहे रे, चला असू द्या. केपलर्स थर्ड लॉ ऑल्सो नोन ॲज, त्यालाच काय म्हणते लॉ ऑफ पिरियड म्हणले जाते. पाहू आता आपल्या समोर हे इलिप्टिकल एक ऑर्बिट दिसत असेल. सनची पोझिशन तुम्हाला माहिती सर्वांना, आता काय समजून सांगायची गरज नाही. ह्याच्या भोवती काय आता प्लॅनेट फिरणे, हा प्लॅनेट फिरण्यासाठी इथे येण्यासाठी आपल्याला काय लागतो, टाइम लागतो. म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी काय लागतो, टाइम लागतो. आणि टाइम डिनोटेड करतात टी ने. म्हणजे टी इज इक्वल टू टाइम पिरियड रिव्हॉल्युशन कोणाभोवती फिरण्यासाठी, सन भोवती. ओके. आणि आता ह्या ठिकाणी आला, ह्या ठिकाणचं अंतर, ह्या ठिकाणी आला, ह्या ठिकाणचं अंतर सेम आहे का रे, आहे का सेम, नाही, मुळीच नाही. डिफरंट येईल. ह्या ठिकाणचं अंतर, ह्या ठिकाणचं. मग आपण जे डिफरंट येतात त्याला आपण कुठेतरी अवरेज मध्ये करतो त्याला. म्हणजेच ह्या ठिकाणचे जे आर आपण काय करू, डिनोट करू. म्हणजे एक डिस्टन्स, म्हणजे त्याला अवरेज डिस्टन्स म्हणतो आपण त्याला. अवरेज कशामुळे कळालं का, पोझिशन. आता हे जे आहे डिस्टन्स सेम आहे का, जे फिरण्यासाठी नाही, वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला कुठेतरी अवरेज करतो. म्हणजे लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजेच काय सर, म्हणजे स्क्वेअर, कोणाचा स्क्वेअर, इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे टाइमचा स्क्वेअर अराउंड द सन भोवती फिरण्यासाठी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, कोणाचा, ऑफ प्लॅनेट फ्रॉम कुठपासून, ह्या सन पासून. आणि आपल्याला माहिती आहे ते मीन डिस्टन्स डिनोट केले आपण कशाने केले, आर न. पण आरचा काय म्हणतो तो क्यूब म्हणतो. आता ह्या ठिकाणी काही जणाला म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल कळालं नसेल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे एक जर वाढला म्हणजे हा टी वाढला, हा आर सुद्धा वाढणार. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे एक वाढला दुसऱ्याला कमी व्हावा लागला. तू बडा तो मैं सुद्धा बडा. ओके. मग काय हा, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. मग आता हा लॉ कशासाठी उपयोगी पडतो, तर आपल्याला प्रत्येक प्लॅनेटच्या कालावधी मोजण्यासाठी. मग आता ह्या ठिकाणी सन आहे, हा एक प्लॅनेट आहे, हे एक ऑर्बिट आहे. ह्या ठिकाणी दुसरा एक आहे, ह्या ठिकाणी एक ऑर्बिट तयार झालं, हा दुसरा एक आहे प्लॅनेट ह्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे जितकं डिस्टन्स जास्त असेल तेवढा कालावधी फिरण्यासाठी काय लागतो, जास्त लागतो. कळालं ह्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपल्याचे हे केपलरचे लॉ आहेत. आपण फर्स्ट लॉ बघितला, सेकंड लॉ बघितला, थर्ड लॉ बघितला. फर्स्ट लॉला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉला काय म्हणतो, जोरात असं एक्सप्रेशन असं आतून आलं पाहिजे. सांगा, फर्स्ट लॉला काय म्हणतो, लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉला काय म्हणतो, लॉ ऑफ एरिया. आणि थर्ड लॉला काय म्हणतो, लॉ ऑफ पिरियड. अशा प्रकारचे हे आपले 3 लॉ आहेत. आणि केपलर्सनं हे 3 जे लॉ सांगितलेत ह्याच्यावरून सिद्ध काय झालं, फक्त आणि फक्त त्यांनी
प्लॅनेटरी मोशन म्हणजे प्लॅनेटची पोझिशन सांगितली आणि हे प्लॅनेट का रिव्हॉल्व्ह झालेत ह्याचं कारण सांगू शकला नाही. ह्याचं कारण फक्त आपल्या न्यूटन सरनं सांगितलं. म्हणजे हे ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह अराउंड फिरतात कोणाभोवती सन भोवती. त्याच्या मागचं कारण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे न्यूटननं सिद्ध करून दाखवलं. आणि केप्लर्सनं फक्त आपल्या लॉ मध्ये पूर्ण सगळे लॉ 1, 2, 3 अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळलं पोझिशन ऑफ प्लॅनेट हे आपल्याला कळलं. ओके मित्रांनो, थँक्यू.